नमस्ते, मी अनंत कौसाट. आज संत एकनाथ षष्ठी तर त्यांच्या षष्टीनिमित्त एक अभंग. ऐका नामाचे महिमान, नाम पावन ते जाण. हास्य विनोद घेता नाम, तर ते जनते अधम. एका जनार्दनी धरी विश्वास, नामे नासती दोष कळी काळाचे. हास्य विनोद घेता नाम, तर ते जनते अधम. तर बघा, आजच्या लेक्चरला आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण एक सिंपल क्वेश्चन आपण भौतिक शास्त्राचा मोशन इन 2D मधला सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर बघा आपला असा क्वेश्चन विचारला आहे की ॲट द हाईट 18 मीटर an aeroplane is moving with 115 meter per second. A bomb is dropped from it so as to hit a target. At what distance from the target should be the bomb be dropped? तर बघा या क्वेश्चन मध्ये सर आपला डिस्टन्स सर फाइंड करायचं. ओके, सर आपण कालच्या लेक्चर मध्ये सेम क्वेश्चन पाहिला होता सर जी. ओके, सेम सर क्वेश्चन मध्ये आपण सर असंच एक एरोप्लेन वरून सर मूव्ह करत होतं आणि सर त्याच्या आपला व्हेलॉसिटी सर 200 मीटर पर सेकंड दिली होती. इथं 115 मध्ये 150 मीटर पर सेकंड सर आपला व्हेलॉसिटी दिलेली आहे. आणि सर एरोप्लेन म्हणून जो काही बॉम्ब खाली ड्रॉप होत आहे का टार्गेट मधलं, त्या बॉम्ब मुळे आपल्याला सर डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर चला आपण सर डायग्राम ड्रॉ करूया. तर बघा हे काय असतं बघा, इज अ काय हॉरिझॉन्टल, इज अ वर्टिकल सर. ओके, तर आपण ह्याला ए मानू, याला आपण सर बी मानू आणि आपण सर याला सी मानू. तर बघा आपलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स तरी आपलं किती दिलंय 18 मीटर सर आपलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलेलं आहे. आपल्याला सर बी सी सर आपला फाइंड करावं लागेल वर्टिकल डिस्टन्स आणि नंतर सर आपला ए सी डिस्टन्स फाइंड करावं लागेल. इज अ डिस्टन्स बिटवीन बॉम्ब अँड टार्गेट. हा या ना, हा सर हे स्लोप आहे. ओके ओके सर. ओके, आणि सर आपली इथे व्हेलॉसिटी लागेल किती सर जी 150 मीटर पर सेकंड. हा या ना, हा सर जी. हा तर बघा फर्स्ट टाइम सर आपला काय करावं लागल, तर सर आपला फर्स्ट टाइम आपला सर हाईट सर आपला फाइंड करावी लागेल. आपलं सर बी सर आपला काढावं लागल आणि नंतर सर आपलं एसी निघत असतं. हा या ना, हा सर. तर लिहायचं बघा दिअर 4 मध्ये बी सी इज इक्वल टू काय सर आपला बी सी सर आपला काढायचं म्हणते बी सी इज इक्वल टू व्ही एक्स इंटू अंडर रूट में 2h बाय जी. दिअर 4 मध्ये हे काय सर आपलं 150 म्हणजे 150. ओके, तर 150 इंटू अंडर रूट मध्ये बघा हे काय सर 2 आहे. तर 2 इंटू आपले हे काय दिलं, याची काय दिलं आपला 18 दिलं 18. ओके, तर 18 पुन्हा काय सर काय करायचं बाय करायचं किती सर जी जी कडून सर आपण 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर मानू. काय म्हणून आपण सर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज जी. यस ऑर नो? यस सर. तर लिहायचं बघायला बाय करायचं कशानं सर आपल्या जी न 10 बाय करायचं. ओके ओके सर. ओके, दिअर 4 में लिहायचं बघा हे काय सर 150 आहे. 150 इंटू अंडर रूट में आपण सर आपला डायरेक्ट कार्यक्रम उठा. ओके, तर बघा 18 इंटू 2 कितना 116. 116 बा कितना 10 कट गया बबू आज कितना आ गया दियर 4 में 115 इंटू हमें सर क्या करेंगे स्क्वायर रूट निकालें. कितना आएगा इसका स्क्वायर रूट 4 आएगा. 4 कितना 16 का स्क्वायर रूट कितना आएगा 4 आएगा. ओके, 16 का 4 आएगा. हाँ या ना, हाँ सर म्हणजे वर्गमूल भाई साहब कितना असायचं 15 चौक 60 600 मीटर इज आंसर. हाँ या ना, बादशाह को दिमाग में इधर बी सी. ओके, बी सी जो 600 मीटर. अब हम बाबा जी फाइंड करेंगे ए सी. क्या सर ए सी. ओके, ये ए सी बाबा जी दिमाग में पहले. तो हमने यहाँ पे आधा क्वेश्चन सॉल्व किया है. ओके, इज अ हाइट. ओके सर आपण बी सी सर काढलं इज अ वर्टिकल इज अ हॉरिझॉन्टल. काय सर चुकलं इज अ वर्टिकल इज अ हॉरिझॉन्टल. येस ऑर नो सर. जसं असं असतं का इज कॉल्ड ॲज अ हॉरिझॉन्टल, इज कॉल्ड ॲज अ वर्टिकल. हा या ना, हा सर. म्हणजे ए बी इज अ हॉरिझॉन्टल आणि बी सी इज अ वर्टिकल. बात समझ में आ रही कुछ भाई साहब के? अरे सर जी, तो आधा क्वेश्चन हो चुका है, हम इसको काटेंगे अब. तो यहाँ पे हम आप ए सी फाइंड करेंगे. ओके, यूज टू पाइथागोरस थ्योरम. यस और नो? यस सर. तो लेंगे यहाँ पे हम दियर 4 में. किस में लेंगे दियर 4 में. दियर 4 में लेंगे यहाँ पे हम बुआ जी दियर 4 काय फाइंड करायचंय ए सी फाइंड करायचंय. ए सी काय सर ए सी सॉरी ए सी नाही
हो सॉरी AC फाइंड करना, सॉरी AC इज इक्वल टू मिलेंगे अंडर रूट में, क्या ले अंडर रूट में सर ए बी का स्क्वायर, किसका स्क्वायर ए बी का स्क्वायर प्लस किसका स्क्वायर बी सी का स्क्वायर, यस और नो, यस सर. देयरफॉर AC इज इक्वल टू सर जे आपल्याला फाइंड करायचे अंडर रूट में सर जी ए बी सर आपला 18 मीटर सर दिलेलं आहे, तर 18 ह्या मीटरचा स्क्वेअर प्लस सर कशाचा स्क्वेअर आपला 600 मीटरचा स्क्वेअर, हा या ना हा सर. तर लिहायचं बघा AC इज इक्वल डायरेक्ट अप्रॉक्सिमेटली मी आन्सर 6 5 3 मीटर, यस और नो, यस सर. बात छापो दिमाग में, नो टेंशन, क्लियर. ओके क्वेश्चन सॉल्व. हा एक्सप्लेन करेंगे आपण. तर बघा आपला सर एक एरोप्लेन मूव्ह करत आहे आकाशामध्ये, तर बघा सर तो एक टार्गेटवर बॉम्ब टाकत आहे, तर बघा आपला त्याची व्हेलॉसिटी 150 मीटर पर सेकंड दिली होती आणि सर त्याला फाइंड करायचं बघा काय त्या एरोप्लेन जो काय बॉम्ब पडत आहे खाली का त्याचा आणि टार्गेट डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं होतं. आणि सर आपला त्या एरोप्लेनची हाईट जी आहे का कोणती सर हॉरिझॉन्टल हाईट सर आपला 18 मीटर सर दिली होती सर जी, आणि आपण त्या बेसवर आपण सर BC काढलं, वर्टिकल सर आपण जी हाईट काढली आणि नंतर सर आपण त्याचं काय काढलं AC काढलं, म्हणजे आपण डिस्टन्स काढलं, तर डिस्टन्स सर आलं किती 605.3 मीटर. बात छापा, सिंपल क्वेश्चन. ओके छापा दिमाग में.